हाय कसं काय मंडळी. सो आज आपण जात आहोत कराबीला. त्यासाठी आम्हाला परत आता फ्लाईटनेच जायचं आहे. सो आपण आता बँकॉकवरून कराबीला जाणार आहोत. सो तिकडच्या आम्ही एअरपोर्टवर निघालो, आवरलं. सकाळी सकाळी खूप लवकरची फ्लाईट होती, त्यामुळे आम्हाला लवकर निघावं लागलं. मग तिकडे स्टारबक्सच आहे आपल्याला एक, जिथं आपल्याला आपलं चहा भेटू शकतो आणि क्रोसॉन भेटू शकतं, जे बटरचं असतं. सो तिकडचं बी एअरपोर्ट खूप छान होतं. ते पण आम्ही बघतच गेलो. मी तरी अमेरिकेमध्ये फिरली आहे थोडंफार, पण माझ्या दादाची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप होती ही, तर त्याला पण खूप भारी वाटत होतं आणि आम्ही पण खूपच हॅप्पी होतो. सो आता आपण फ्लाईटमध्ये बसूया. तर ही आमची काहीतरी 4 आवर्सची फ्लाईट होती. कराबीला जायचं आहे आपल्याला. एक सहजच गोष्ट आठवली. मग फ्लाईटमध्ये बसत होतो, एवढं वैताग येत होता आम्हाला, सारखं फ्लाईट चेंज करायची. खूपच आम्हाला वैताग येत होता. सो असं सहज आठवण आली लहान असताना ह्या फ्लाईटमध्ये कधी बसेल आपण, असं तसं वाटत होतं तेव्हा. आणि आता एवढं फ्लाईटमध्ये बसतो की आता असं झालेलं आहे, नको म्हणजे हा प्रवास नको वाटतो. फ्लाईट तर छानच आहे. सो त्याच्यानंतर आमचं झालं 4 आवर्सची फ्लाईट. मग आम्ही उतरलो, मग इकडे आलो. मग हॉटेलवर आम्ही आमचे कपडे वगैरे ठेवून बॅग वगैरे ठेवून जेवण करायला गेलो. जेवण वगैरे केलं आम्ही. मग पाऊस पडला आणि एवढा मोठा पाऊस चालू होता, त्याच्यामुळे मग आम्हाला रेनकोट वगैरे आम्ही घरूनच कॅरी करून आलो होतो. सो दादासाठी अम्ब्रेला घेतला होता आणि आम्ही रेनकोटमध्ये फिरत होतो. त्याचं एक मस्ती एक वेगळीच होत होती. पण क्लायमेट एवढं सुंदर होतं, खूप छान वाटत होतं. तर तिकडचं समुद्र पण खूप छान होता. असंच बघत आम्ही वॉक करत नाईट मार्केटमध्येच गेलो. आमचा हा पण दिवस काही फ्लाईटमध्ये आणि हा नाईट मार्केटमध्येच गेला. इकडं बघितलं सगळं, तर त्याचा स्मेलच घेऊ वाटत नव्हता ते सगळं. मग आम्ही शॉपिंग केली. आम्हाला जे गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आम्ही. खूप छान आहे इथं, सगळे क्लोथ्स वगैरे सगळंच खूप छान होतं. मग आमच्यासाठी, आम्ही व्हेजिटेरियन आहेत, तर आम्हाला खायचे खूपच प्रॉब्लेम होत होते. तरी मग आम्ही हॉटेलमध्येच आमचे जास्त पैसे गेले असतील. तरी मग आम्ही इकडे आईस्क्रीम घेतली, कारण की आपल्याला एकच आहे चॉईस, ती म्हणजे आईस्क्रीम. मी आईस्क्रीम खाल्ली. मग आम्ही तिकडे थोड्या वेळेस फिरलो. त्याच्यानंतर मग थायलंडमध्ये येऊन मसाज नाही केला तर काय केलं. सो मग मी मसाज करायला गेले होते. सो तिथे थोडा वेळ मसाज केला आणि अनन्याला हेअरस्टाईल करायची होती. सो तिला मस्त हेअरस्टाईल केली. तर तुम्हाला उद्या तिचा लूक दाखवते मी. चला आता